नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव धीरज तुपे, कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरं, आज आपण जे आलोय ते आता कराड तालुक्यात आहे बरोबर. कराड तालुक्यात आणि हे जे पीक आहे ते कशाचं आहे? शिमला मिरचीचं. सर्वात रिस्की बरोबर. आणि हे तुम्ही आता ओपनला केले बरोबर. ओपनला केले. मला सांगा आता ह्याला तुम्ही सुरुवातीला काय काय वापरलं, म्हणजे कशी सुरुवात केली, काय काय केलं तुम्ही सुरुवातीपासून? आम्ही पहिल्यांदा केमिकल केलेलं. आज 2.5 महिने केमिकल, आता 15 दिवस झालं एसीटी करतोय आम्ही. पण केमिकलला काय झालं, म्हणजे पहिला प्लॉट हा केमिकलवर होता. हा, केमिकलवर. आणि नंतर तुम्ही आता 15 दिवस झालं एसीटी वर केला बरोबर. तर मला सांगा, पहिल्यांदा केमिकलवर ज्यावेळेस केलं त्यावेळेस ह्याला म्हणजे काय कंडिशन झाली, कसं काय? केमिकल बंद का केलं? केमिकल बंद ह्याच्यासाठी केलं की आमचा आत्ताच 5 टन फक्त माल निघालाय. 5 टन माल निघालाय फक्त केमिकलवर. केमिकल एसीटी पासून अजून माल काढला नाही. नाही. पहिला माल केमिकलचा पण खराबच आहे अजून. तो आता सगळा माल काढणार आहे आम्ही. नवीन येणारा माल चांगला आहे. आधी केमिकलवर किती खर्च झाला तुमचा? केमिकलवर 2.5-3 लाख रुपये खर्च झाला. 2.5-3 लाख. 20 गुंठ क्षेत्र. 20 गुंठ क्षेत्र. किती झालं? पैसे किती येईल ती रोजगारासने देण्यातच गेलं पैसे. रोजगार आणि फवारणी, रोज फवारणी घ्यायला, फवारणीचेच 2,000 रुपये रोज आहे. रोज फवारणीचे 2,000 रुपये जाते. म्हणजे याला फवारणी तुम्हाला जास्त करायला रोज घ्यायला, रोज. अजिबात खोटं बोलत नाही. बरं. मी शेतकरी आहे, आम्हाला चांगलं माहित आहे शेतकऱ्याचं दुःख काय असतं. केमिकलवर काय काय परिस्थिती? रोज फवारणी करायला लागते. रोज फवारणी. थ्रिप्सचा अटॅक झाला. थ्रिप्सचा अटॅक एवढा होता. रोज फवारणी करून पण तुम्हाला पाहिजे असा रिझल्ट नाही पाहिजे. रिझल्ट म्हणजे अहो एक्सपोनस सारखी चांगल्या क्वालिटीची ती औषध आम्ही 1600 रुपयाला वारकी वाटलं. यापासून आम्ही स्टार्ट केलेलं मारायला. म्हणजे जी शेवटला स्टेपला जी औषध घेते ती आम्ही स्टार्टिंगला घेतली तरी आम्हाला कंट्रोल झाला नाही. आता मला एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा केमिकलवर एवढा सगळा खर्च केला, मग तुम्ही एसीटी कडे कसं काय वळाला? एसीटी कडे म्हणजे आम्ही पहिले एसीटी करत होतो. पण आमच्याकडनं चुकी झाली. आम्हाला भाजीपाला ह्याच्या अगोदर एक मिरची केलेली आम्ही, साधी मिरची. किती वर्ष झाली? ती 2 वर्ष झाली. मग त्यावेळेस काय झालं की आम्ही एकच बेसल डोस भरला आणि मग त्याला पोषण पूर्ण नसल्यामुळे मग ती झाडाचं कमजोरी आली ना त्याला. त्याच्यावर परत किडीचा अटॅक झाला. मग आम्ही विचार केला की एसीटीत पण काय राम नाही. मग परत आम्ही केमिकलवर केलं. पण मला केमिकल केल्यानंतर पण कुठंतरी विश्वास होता की एसीटीवर प्लॉट सक्सेस होईल. कारण की हजारो व्हिडिओ आम्ही बघितलेत. त्याच्यातनं प्रत्येक शेतकरी खोटं बोलते. म्हणजे आम्हाला वाटलं की आपलंच काहीतरी चुकतंय ह्याच्यात. पहिला जो तुमचा पहिला जो प्लॉट होता एसीटीवर बरोबर, त्यावेळेस तुम्ही तो बंद केला. हो, बंद केला. करो का? बरोबर. एकच बेसोडस भरला. म्हणजे पुरेपूर वापर केला नाही. बरोबर. पण मला सांगा, तुम्ही मागच्या वेळेस सांगत होता तो प्लॉट किती दिवस चालला? 1 वर्ष चालला. 1 वर्ष? तरी पण 1 वर्ष चालला. बेसल डोसवर. बेसोडस. आमचे वडील आहेत खोटं, आम्ही काय खोटं बोलतोय? काय परिस्थिती मागच्या वेळेस? 1 वर्ष चालला. 1 वर्ष चालला. मग तुम्ही हे पीक घेताना पण तुम्ही एसीटीवर नाही घेतलं, एसीटी वैदिकवर नाही घेतलं, तुम्ही केमिकलवर. त्यावेळेस काय झालं, बारीक मिरची यायला लागली. पोषण नसल्यामुळं थ्रिप्सचा अटॅक मग चालला लय दिवस. थ्रिप्सचा अटॅक, बारीक मिरची यायला लागली. पोषण त्याला दुसरा बेसल डोस आम्ही टाकलाच नाही ना. आणि पहिल्यांदा पण पहिला बेसल डोस पण आम्ही पूर्ण ताकदीने नव्हता वापरला. न वापरता सुद्धा तो प्लॉट 1 वर्ष चालला. तुमच्या रानाची ही पण पोत पण तसा आहे, एकदम हलकं. आता मला सांगा, तुम्ही आता एसीटीवर वळाला बरोबर, मग कशी काय सुरुवात केली, काय काय केलं सुरुवातीला? मग आम्ही काय केलं की मग तुम्हाला फोन केला. बरोबर. मग तुम्ही म्हणला सॉइल चार्जर सोडा. सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर. मग आम्ही 3 वेळा सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर सोडलं. परत RMPH ट्रीटमेंट केली ह्याला. शिलाजीत मधली. ती झाल्यानंतर बेसल डोस भरला. बेसल डोसला काय काय भरलं? बेसल डोसला कृषी अमृत 7 पोती, SSM 1 आणि एवढंच, आणि मायको चार्जर एवढंच भरलं. कारण की RMPH आपण आधी केलेली. मग बेसल डोस भरल्यानंतर परत आता आम्ही 3 दिवसापूर्वी LSQ ट्रीटमेंट केली. LSQ ट्रीटमेंट करून परत फवारणी आम्ही पेस्ट क्लिनर घेतले, पेस्ट फायटर घेतली, त्याची फवारणी, प्लांट फायटर, प्लांट ते घेतलं, वॉटर चार्जर त्यात टाकून. मग तुम्ही
केमिकल पूर्ण थांबवलं, पूर्ण एकदम थांबवलं. एकदम थांबवलं, एकदम. डायरेक्ट एसिडी वैदिक हो, सुरुवात केली. हो. मग तुम्हाला हे तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलं? फरक म्हणजे ही बघा की आता शेंडा इथे समोर आहे, प्रत्येक झाडाला शेंडा, तेल लावलं का शेंडा आता फुटवायला लागला. झालेलं ना. बरोबर. म्हणजे आता सर ह्या जे बघताय तुम्ही, आता ह्यो शेंडा नवीन निघाला, ते कशामुळे निघाला? हा बेसोल डोस बेसल डोस आता लागायला लागलाय, लागू लागला. 15 दिवसापूर्वी आधी जी टाकला. अशी स्टेज होती ना, आधीची म्हणजे पानं अशी गोल झालेली. बरं. आणि अजून तुम्ही एक सांगत होता फळाचं काय 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 फरक हा जाणवलं? फळ काय होत होतं, बरं. फळ लांबड येत होतं. हे असं आता हे पहिलंच फळ आहे, पण आता जी नवीन निघणारं फळ आहे ते एकदम गोल येते, बरं. गोल यायला लागले. हे बघा, हे बघा, ही तयार, बघा ही फळ गोल, हा बघा, ही बघा, ही बघा फळ, हे बघा, तुम्ही एकदम चार धार यायला लागले आणि गोल यायला लागले. गोल यायला लागले. ह्याच्या आधी- क्वालिटी ह्याच्या आधी आल्यावर पहिलं तुम्हाला हे रेट पण पहिलं. तसं मिळत नसेल ना. नाही, रेट कुठं 20 रुपये रेट. नाही नाही, आता मला सांगा, हे जे तुम्ही आता हे एसिडी वैदिक ह्याला काय काय बदल जाणवलं तुम्हाला? हे बघा की पूर्ण गोल आलंय, 4 धारा दिसते त्या, ठीक आहे, 4 धारा दिसते पहिल्या त्या, दिसत बरोबर. नव्हत्या. ह्या धारा दिसते त्या, 8 धारा असते त्या. पहिलं काय व्हायचं? आणि पहिला म्हणजे असं लांबडा याचा, धारा नाही त्याच, नाही. पूर्ण लांबडा. हे काय, हे काय बघा, ती काय पहिला दार बघा. नाही त्याला एकदम प्लेन. म्हणजे त्याला आकारच नाही, आकार नाही. आता कसं ही बघितल्या असं साचट टाकल्यासारखं वाटतंय. साच्यात टाकल्या म्हणजे मालाला क्वालिटी आली. महत्वाचा ट्रिप सर, किती दिवस झाले तुमची फवारणी केली नाही? 15 दिवस झाले. 15. केमिकल जसा बंद केला फवारणीच नाही. तसं नाही. म्हणजे आता मी म्हणलं एकतर तरायचं नाही तर मारायचं. बरं. आता पूर्ण विश्वास ठेवायचा म्हणलं एसीटी वर हा. आणि करायचं. 2.5 लाख पाण्यात तर पाण्यात म्हणलं. 2.5 लाख रुपये खर्च. हा, अडीच पावणे 3 लाख. बर. हा, आणि पण परत तुम्हाला ह्याच्यावर विश्वास? आहे 100%. आता जी कारण की ही जी फुटवा आहेत, बर देवा शपथ या काळ्याची शपथ घेऊन सांगतो, असा फुटवा कधीच नव्हता आम्हाला. बरं. बिना चावल्याला बिना चावल्याला बिना कधीच नव्हता. Plot ट्रिपचा लावल्यापासून. बरं. रोज फवारणी घेऊन पण आम्हाला असा फुटवा येत नव्हता. आणि ज्याला कोणाला खोटं वाटेल का नाही, 2.5 पावणे 3 लाख रुपये झाले, ही खोटं बोलते ती, ते सगळी बिलं माझ्याकडे आहेत, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत, त्यांनी येऊन चेक करावं. म्हणजे chemical किंवा मला जरी त्यांनी फोन केला तरी मी त्यासनी हे पाठवेन, पण यासाठी वापरा. येस, नाहीतर घरदार इकून कोळसा ऐकायची वेळ येणार आहे. केमिकल वर तुम्ही एवढा खर्च केला, बरोबर? एसिडी वैदिक वर येऊन ही कंडिशन तुम्हाला फक्त एसिडी वैदिक वर मिळाली. एससीटी वर बाकी तुम्हाला केमिकल मध्ये अशी निघालेली का पुढे? नाही. कसलीच नाही, नाही. बरोबर? आणि मालात अजून वजनात यात काही फरक जाणवतो का तुम्हाला? हा, वजनाचं अजून काय बघितलं नाही आम्ही. बर. बघू आता तोडल्यावर, त्यावेळेस बघू. पहिली आमची मिरची 100 ग्रॅम पर्यंत भरायची, भरायची. आता बघू, चेक करू आपण. अजून माल गेलेला नाही, पण आता तुम्हाला प्लॉट ह्याच्यावर निघाला. मग काय वाटतं आता, तुम्ही केमिकल रोज फवारणी करत होता, हो. ह्याच्यावर तुम्हाला किती दिवसात फवारणी करायला लागत नाही? अहो, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आमचं वडील आहेत वयस्कर, बर. आणि ती 16 17 पंप फवारायचं. स्वतः? हा, स्वतः. ही तुम्ही हा. बाबा स्वतः? ह्याला आळवणी आम्ही केमिकलच्या एकाड एक दिवस 13 15 पंपाच्या आळवण्या, एकाड एक दिवस आळवणी, बर. आणि एका आळवणीचा खर्च 7 8 हजार रुपये, एवढा खर्च? एवढा खर्च. मला एक सांगा बाबा, तुम्ही आता 17 18 पंप फवारणी करतो, बरोबर? आता एससीटी वैदिक मध्ये जेव्हा वापरायला सुरुवात केल्यानंतर काय तुम्हाला वाटते? ना तेव्हा पण फवारण्या फार कमी झाल्या कमी झाले? पहिल्यापेक्षा, किती कमी झाल्या? आणि खर्चही कमी झाला. नाही, फवारण्या किती कमी झाल्या? फवारण्या भाऊ जो 15 दिवसाची एक पण नाही, ती डेली घ्यावी लागायची पहिली. डेली घ्यावी लागायची, 15 दिवसात तर एक पण घ्यावी एक पण घ्यावी लागायची. लागायची. आणि महत्वाचं म्हणजे ही जी पीक आहे ओपनला गेले तुम्ही, ओपनला गेली. हे सर्वात रिस्क पीक आहे, बरोबर ना? का माहितीये का, आपल्या ह्या भागात म्हणजे आपल्या भागात आहे ना, इथं कोण करत नाही. आपल्या इथं या ओपनला कराड पीक. तालुक्यात कोण करत हा, नाही. का माहितीये का, आपलं कराड सातारा तालुक्यात कोण करत नाही. वरती जर तुम्ही गेला ना, मान खटाव तिकडचं हा, ना, तिकडे आपल्या इथं करतात. वातावरण, आपल्या इथं आर्द्रता जास्त राहते, आपण आहे खड्ड्यात, त्यामुळे आपल्या इथं याला कोण पीक घेत नाही. ओपनला रिस्क कोण घेत नाही, का तर वाटत नाहीत म्हणून. का जसं ही म्हणलं, केमिकलवर 2.5-3 लाख खर्च करून वाटला नाही, बरोबर. वाटत नाही, त्यामुळे वाटत नाही ना. माणसं केमिकल वापरते ते त्यांचा प्लॉटच टिकत नाही. आता ह्यांनी 2.5-3 लाख खर्च करून पण टिकला, एसिड वापरायला लागली तेव्हा एवढा फरक दिसायला लागला, म्हणून एवढंही आता सांगतात की नाही का. काय सांगताल भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही? नाही, एसीडीचा रिझल्ट आहे, 100% रिझल्ट आहे. का तर आहे का तर ती जी नवीन पालवी फुटलेली दिसते आम्हाला, बर. ती एवढी जबरदस्त आहे की केमिकलवर अशी पालवी कधीच फुटली नाही. आपलं एसिडी वैदिक मध्ये टार्गेटच आहे की शेतकऱ्याला पंप घ्यायलाच लागला नाही पाहिजे. हो. काय असेल ते त्याला मातीवरच काम करायचं, वरनं तुम्ही स्प्रेची किती व्हिडिओ बघितला आतापर्यंत?
लय 1001 व्हिडिओ बघितलं रोज दिवस रात मी तीच आहे मग चालू बरं. ती बघितल्यावर तरी जरा बरं वाटतं ही टेन्शन येत नाही 2.5 लाख 3 लाख म्हणजे व्हिडिओ बघू हो. व्हिडिओतनं काय शिकायला तेच की पोषण दिलं पाहिजे बर आणि पोषण दिल्यावर झाडाची जरा एकदा स्ट्रेंथ वाढली बर की ते रोगाला कमी बळी पडते आणि 100% पडते हे आमच्या समोर आहे समोर काय हे उदाहरण व्हिडिओ तुम्हाला पण काय बघितलं. कोणाला आम्हाला काय शिकवून बिकून आम्ही काय बोलत नाही बरं. आमचे पैसे गेले तर आम्हाला दुखते आमचं तुम्ही काय आम्हाला करता आता दुसरं व्यवसाय नोकरी काय मी पोलीस आहे पोलीस मध्ये हो बरोबर तुम्ही काय संधी देता तर राम सरांनी एवढं काढली टाकून? नाही 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 तो माणूस देवच आहे हो. बरं. खरंच देव आहे ही दिसतंय की नाही आता नवीन 15 दिवसात एवढा रिझल्ट आला आम्हाला महिना औषध चांगली फवरून आम्हाला रिझल्ट कसं आहे माणसं उदार भेटते म्हणजे तुमचा एक ट्रॅक चुकला चुकलेलो आम्ही हा परत आलो कशामुळे आला हा ते आम्ही आलो की आता ही काही म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याला नुकसान म्हणजे झालं. अनुभव येतोय किंवा ही म्हणजे येते प्रचिती येते हम्म. त्यावेळेस शेतकरी बरोबर कसं आहे बाप दाखवल्या माणसाची म्हणच आहे ती बरोबर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल बरोबर जोपर्यंत आपण बाप बघत नाही किंवा बरोबर. श्राद्ध बघत नाही तोपर्यंत ठरवत नाही जगलाय का मेलाय ती आता ते आम्हाला दिसतंय समोर आम्ही आता बघू आता ग्रोथ कशी काय होते इथनं पुढे बरोबर आता तुम्ही फुल क्षमतेनं वापरताय फुल क्षमतेनं फुल म्हणजे फुल पेक्षा जास्त वापरायला लागलो तिकडे 2.5 लाख गेले इथं लाख पण गेले तुम्हाला असं तर वाटलं plot नाही तरी का? वाचला ना नाही नाही तुम्हाला असं वाटलं नाही का की ज्यावेळेस तुम्ही आता केमिकल पूर्ण बंद केलं आणि एसिडी वैदिक मध्ये आलं की तुम्ही तरी पण थोडंफार केमिकल वापरावं असं वाटलं का तुम्हाला नाही नाही आता केमिकलचा अनुभव घेतला 2.5 महिने बरं. आता ठरवलं ह्याचा अनुभव घेऊ 2.5 महिने असा पण जाणार आणि तसा पण जाणार आहे बरं. बघू म्हणलं काय करून पण आता ह्याचा रिझल्ट दिसायला लागला म्हणजे 15 दिवसातच तुम्हाला वाटतं की दिसला आपल्याला दिसला सारू रिझल्ट शकतं. हो हो म्हणजे अजून आता दुसरा बेसल डोस लगेच आता आम्ही उद्या भरणार आहे म्हणजे पहिला कितव्या दिवशी भरला आता कितव्या दिवशी भरताय दुसरा 15व्या दिवशी 15 दिवशी लगेच दुसरा हो म्हणजे जसं राम सर सांगतात की तुम्ही हो. पोषण द्या हो. वरचं तुमचं 3-6 आम्ही ठरवलंच आता भाजीपाला फक्त एसीटी वर करायचा आणि 15 दिवसाला बेसल डोस भरायचा बर ठरवलं ठरवलंय म्हणजे हो. फवारणी आहे त्या फवारण्या बंदच करायच्या वडिलासनी जमत नाही मी तिथनं फोन करणार फवारणीवाल्यासनी ती कुठं असणार तोपर्यंत 2 दिवसात प्लॉट झोपणार का त्याला उपयोग नाही मग आम्ही आपलं एसीटीला फवारणी नाही टेन्शन नाही काय नाही आज सकाळी 11 वाजता आलो नाही तो वडील आमचा 8 वाजता यायचं सकाळी बर आज 11 वाजता येऊन निवांत आता किती वाजलेत बघा की आता 1 अजून वाजला. अजून बसलोय आम्ही झाडाखाली बरोबर बघत बसलोय आम्हाला बरं वाटतंय आता नवीन पालवी फुटल्या मनाला समाधान वाटतं मला रोज समाधान tension. वाटते नाही तर ह्याच्या आधी काय परिस्थिती व्हायची सारखं टेन्शन नाही नाही अहो पालवीच दिसायची नाही अशी दिसलीच नाही पालवी 2.5 महिने 2.5 महिने आणि एवढी थंडी आता आणि सुद्धा दिसली नाही म्हणजे ही जी वाचवलेली पानं आहे ती आम्ही हा या एका पानाला नाही म्हणलं 4-5 रुपये खर्च आला असेल 2.5 एका लाख गेले पानाला? म्हणजे एका पानाला 5 रुपये खर्च आला असेल मला एक तेव्हा ती सांगा. वाचलेली मला एक सांगा आता एवढी थंडी आहे. या तरी थंडीत पण, काय परिस्थिती झाली ती मुळे काय शेंडा चालत नाही आणि नाही, तुमची शेंडा. ह्या पिकाला शेंडा चांगला निघाला सगळ्यात महत्वाचं काय केमिकलला अपटेक करण्यासाठी आपल्याला जीवन सोडायला लागते ती बर मग आता जीवन बिवण काही सोडलं नाही आम्ही बर तरी पण ह्याचा अपटेक लय फास्ट व्हायला म्हणजे लागलं हे तुमचं जीवाणूंचंच खाद्य आहे. खाद्य हा, आहे. हा. ऑटोमॅटिक जीवाणू ह्यात तयार येते येतात हा बरोबर का हे तयार करावं लागत नाही, नाही, नाही नाही. जसं की साखर टाकलं तर मुंगे येतात हा. तशी ही परिस्थिती जीवाणू हे जमिनीत त्यांचं अन्न असतात. नाही हम्म, हम्म, हम्म. वैदिक हे जीवाणूचं अन्न नाही हम्म. त्यामुळे जीवाणू ऑटोमॅटिक येते येते बरोबर आता मला सांगा शिमला मिरची लावते त्या शेतकऱ्यांना ओपनला त्यांना काय तुम्ही संधी द्यायचा तुमच्या एसीटी वर करा बरं. तरच वाचाल म्हणजे जरी किती जरी नॉलेज असलं हम्म. एखादा समजा प्रवाहाच्या विरोधात आपण पोवायला लागलो एखादा पट्टीचा पाहुणारा निघून जाणारच जाणार केमिकल वाला असतो त्याला तो पट्टीचा पाहुणारा निघून जाईलच जायलच हा पण त्या पट्टीच्या ह्याला पण त्रास नाही होणार जर खर्च कमी होणार बर त्यानं जर एसीटी केलं बर तर खर्च कमी होणार त्यांचा आणि क्वालिटी चांगली येणार क्वालिटी चांगली आहे ना. हो महत्वाची नाही तर Quality हे असलं तर मला नाही सांगा तुम्ही 2.5 महिन्यात कधीच खाल्ली नाही खरं गोष्ट सांगतो 2.5 महिन्यात कधीच मिरची खाल्ली नाही परवा दिवशी वडलाच मी 4 तोडून म्हणलं घ्या घरी खायला आता विचारा कधीच नाही खाल्लं. कधीच नाही खाल्ली मी पहिल्या दिवशीच सांगितलेलं एवढ्या फवारण्या आम्ही स्ट्रॉंग करत होतो आम्हाला माहित होतं ही जर खाल्लं तर काय होईल बस तुम्ही स्वतः हा. खायला तुम्ही जाणार स्वतः- हा. आणि दुसऱ्याला आपण- ग्राहकांना खायला घालताय विष असं झालं ना ते बरोबर म्हणजे एवढं केमिकल वर असून सुद्धा तुम्ही एक पण खाल्ली नाही पण एसिडी वर चालू केल्यानंतर हा, मग तेच कुठंतरी आमच्या मनाला लागलं ना की आपण खात नाही आणि दुसऱ्याला कसं विकायचं बर मग आम्ही बंद करून टाकलं केमिकल आणि त्याचा रिझल्ट पण नाही एवढं करून पण आणि बर
त्याचा काय उपयोग म्हणजे खर्च पण तेवढा होतो म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान भरपूर होते पण शेतकऱ्यांना जेव्हा कळतंय त्यावेळेस शेतकरी येतोय बरोबर उधार मिळतंय म्हणून माणूस केमिकल आणून टाकतोय काय. काय सांगताल बाबा तुम्ही आता एवढं तुम्ही आता तुमचं वय किती 60च्या दरम्यान तुम्ही आता स्वतः एवढ्या फवारण्या इथे करताय काय वाटते तुम्हाला आता एसीटी वैदिकडे तुम्ही चालू केल्यापासून काय फरक तुम्हाला काय वाटतं रासायनिक पेक्षा SST कधी चांगली एसीटी वैदिक चांगली बरोबर आणि आता प्लॉट कडून काय वाटते आधी काय वाटायचं ना आता काय वाटतंय नाही पहिल्या रासायनिक पेक्षा SST वरचा प्लॉट खरंच चांगला आहे बरं पण आधी किती टेन्शन असायचं लो टेन्शन पहिलं रासायनिक काय काय व्हायचं सतत औषधं हे खांदाबिंदू दुखायचं जरा वैतागलो मी ते होय हो ते सगळे औषध एवढं मारून असून, मारून मारून Tension मारून होतं. जीवन हो तर साहेबांचं Tension फोन टेन्शन एवढं वाढलं पैसे सगळं एवढं घातले असून आपण. पैसे जाऊन आपण पण परत घालवायचे टेन्शन. सगळं असतं. टेन्शन मनावर असं 20 पीक नाही. गुंठ्यात आमच्या इथे कोणाला सांगितलं तर 2.5-3 लाख घातले तर पायताना मारते हो तर काढायचं राहिलं घालतच निघालो आम्ही आणि एसीटी वर केल्यानंतर काय फरक जाणवतो याच्यात तुम्ही सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फवारणीचा झाला बर बेसोल डोस दिले की क्वचित 8-10 दिवसांनी एकाने फवारणी घ्यावी लागते ह्याच्या पलीकडे नाही याचे काय नाही हो. आणि महत्वाचं टेन्शन टेन्शन कमी झालं किती टक्के कमी झालं जवळ 75% झालं 75% टेन्शन कमी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्चिंग वाचल्यावर हा. माणसं शक्यतो बेसल डोसला कतार दिली की बाबा हा आमचं मल्चिंग आणि आहे. पेपर उचलून तर टाकलं त्यांनी सगळा पेपर उचलून उचलून खाली टाकलं बेसोडोस हो हो म्हणजे खालून टाकून दिला बरोबर आणि महत्वाचे तुम्हाला अजून एक त्रास देते ती राख राख कारखान्याची तर राख राख ते एक टेन्शन तुम्हाला आहे. हा ती पोर्स ते प्रत्येक पानावर असं पोर्स हे जे छिद्र photosynthesis होऊन देत नाही. फोटोसिंथेसिस प्रक्रिया एकदम थांबवते. स्लो होते स्लो होते पण तुम्ही काय करता त्याला आता पण हा त्याला धुवून घेतोय पाण्याने पाणी वॉटर चार्जर टाकतो त्यात बरं. आणि धुवून घेतो बरोबर. ते निघते हा. पानावर थरच साठ- ही बघा मुळी बघा बघा सर मुळी बघा आता किती निघाली गुच्छा आणि हा सगळा बेसोडच आहे बरोबर एसएसएम इथे RMPH ची शिलाजीत केली आता मला एक सांगा एलएसक्यू तुम्ही केलं एलएसक्यू केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलं LSQ केल्यानंतर ही काही पानं चांगली यायला लागली निरोगी पानं आणि जी 15 दिवसापासून जो शेंडा थांबलेला बरं. तो शेंडा चालू झाला शेंडा चालू झाला म्हणजे फळात बदल झाला हा, फळात बदल झाला फळात हे बदल गोल झालं फळ या झाडाचा रासायनिक मुळे जो विस्कळीत झालेला डीएनए असतो तो पूर्व पदावर यायला लागलाय थोडक्यात म्हणा, हा DNA. हा तो पूर्व पदावर यायला लागलाय प्रत्येक हा कुठलाही सजीव असला तर त्याच्यात एक डीएनए असतो बर तो डीएनए विस्कळीत झाल्यामुळे मग सहज आडवं होणार लांबडं होणार पण आता शिमला मिरची म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो तर गोलच असायची गोल जाताची पण आता ही लांबडी यायला लागली कशी काय कळना कळलं मग ते डीएनए मुळे झालेला त्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता तुम्ही द्यायला cover लागला. व्हायला लागले, हा. वैदिक वापरायला हे बघा बसली. ही आता ही पहिलंच फळ आहे ती पहिलीच आहे ती लांबडी ही नवीन आलेली बघा गोल आहे ती बरं. हा बघा ही गोल आहे हा बघा ही गोल आहे 4 झाले आहे का गोल हा, आहे म्हणजे हा बघा ह्याला- तिकडं गोल आहे सगळ्या धारा यायला लागल्या हा, हे आता काय ह्याच्या गोल आधी- म्हणजे नवीन जी निघतंय हा बघा आता बघा ही गोल. सेटिंग बघा बघा ही नवीन ही आहे ती गोलच आहे सगळं बरोबर आणि- बघा ही. हा बघा हे पण बघा 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 इकडे हे सगळं नवीन जे गोलच यायला लागलं नाही ह्याच्या आधीची परिस्थिती वाकडी येत हा लांबडे येत होते लांबडा असं लांबडी येत हा. बरोबर. आणि त्याचं शायनिंग नव्हतं शायनी नव्हती. मालाला आता पानाला पण शायनी यायला लागले आणि पानाला तेलासारखी पानं दिसायला लागली तेलासारखी तुम्ही खाल्ल्यानंतर काय आहे तुम्हाला प्रतिक्रिया तुमची म्हणजे मिरचीचा जो त्याचा नॅचरल जो स्मेल असतो बरं. तो आता खाण्यात जाणवायला लागलाय जाणवायला लागला आणि त्याच्या अगोदरची तर काय खाल्लीच नाही तुम्हाला त्यामुळे ती प्लॉट मध्ये पण आता तसा वास येतोय आता तुम्ही ह्याच्या आधी केमिकल आलं तुम्हाला सगळ्या केमिकलचाच वास आहे अजून तुम्हाला 15 दिवस केमिकल म्हणजे आम्ही ते नीम तेल हे ते वापरायचो का नाही पूर्ण कडू कडू हातात जेवताना पण संध्याकाळी कडू कडू बायका जरी तोडायला आल्या तर त्या म्हणाच्या कडू काय लागते म्हणजे एवढं नीम तेल कडू वापरलं आम्ही हा. चालेल नमस्कार मी किरण रघुनाथ नाईगडे आपलं शॉप शहापूर फाट्याव आहे वेदिक ॲग्रो चालेल धन्यवाद